हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. आजचा दिवस आणि येणाऱ्या आयुष्यातील सर्व दिवस तुमच्या आणि आमचे सुखाचे, आनंदाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर सकाळ सकाळ छान सगळं घर आवरून झालेलं आहे आणि लवकर सगळे उठलेले आहेत असं मी म्हणणार नाही. तसं तर सगळेच लवकर उठतात आणि रितिकाची सुट्टी आहे त्यामुळे रितिकानं झोपलेली असते. पण तिचा सकाळचा ना कराटे क्लास होता त्यामुळे लवकर 6 वाजता उठवून ती कराटे क्लास करून अंघोळ करून झालेली आहे तिची आणि परत ती तयार होऊन बसले. काहीतरी करते ती. तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनल हा श्रद्धा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? आता हे तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळालेत ह्या आठवड्यात, कारण हे माझ्या आईच्या घरचे व्हिडिओ आहेत पुण्याच्या. तर खूपच भारी असतात तिथले व्हिडिओ, कारण का तिथं ना घर तर खूपच म्हणजे फुलझाडं वगैरे लावलेले आहेत. घर पण व्यवस्थित आहे आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहे. म्हणजे जे जे आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ना, त्या गोष्टी सगळ्या इथं मला उपलब्ध होतात. त्यामुळे इथले व्हिडिओ खूप भारी येतात. मला यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी खूप सपोर्ट पण केला जातो. भाऊ आणि वहिनी, तुम्हाला माहिती असेल माझी बहीण पण मला खूप सपोर्ट करते. खास करून सोनू आहे ना माझा भाचा, तो पण खरं तर त्यानेच मला यूट्यूबचं सगळं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे माझा यूट्यूबचा चॅनल आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करता आणि तसं म्हणाल तर माझ्या चॅनलवर ना मला यूट्यूबने खरंच संधी दिली होती आधी चांगली. माझा एक व्हिडिओ लोणच्याचा होता ना, त्याला ना 72,000 व्ह्यूज होते. 72,100 होते, म्हणजे 2,100 होते. नाही, 72,000 व्ह्यूज होते आणि वॉच टाईम त्याला ना 2100 तास होता. तर मग 1900 तास फक्त मला करायचा होता. पण मध्येच ना काय झालं, माझा ना हात म्हणजे माझी तब्येत खूप बिघडली होती. त्यामुळे ना माझं ते होऊन गेलं ना, तर 1900 तास करणं माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट होती. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबवर काम करणं तसं म्हणाल तर खरंच म्हणजे अवघड नाही आहे आणि सोपं पण नाही. फक्त त्या गोष्टीसाठी म्हणजे आपल्या घरच्यांचा तर सपोर्ट आपल्याला पाहिजेच, 100% पाहिजे. मग आपल्यावर राहिलं कोण? आपली यूट्यूब फॅमिली. यूट्यूब फॅमिलीनं जर आपले व्हिडिओ चांगले असतील ना, तर नक्कीच यूट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करते आणि ते आपले कोणीसुद्धा ओळखीचे नसतात, तरीसुद्धा ते एवढे आपल्याशी आपुलकीने असतात सगळ्या गोष्टीत, की जसे आपल्या घरातलेच होऊन जातात ते सगळे यूट्यूब फॅमिली असते ती. तर तसं तर त्यामुळं मला तुमचा तर सपोर्ट आहे, तसं घरातल्यांचा पण सपोर्ट मिळतो. कारण इथं ना व्हिडिओ बनवताना खूप उजेड पण असतो आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी इथं शिकायला मिळतात आणि नवीन नवीन म्हणजे प्रत्येक गोष्ट मलाच करावी लागत नाही. असं कोणतरी काहीतरी करते, आता वहिनी काहीतरी करते, आई काहीतरी करते, रितिका काहीतरी करते, तर मला इथं व्हिडिओ शूटिंग करायला मिळतं. त्यामुळे मला इथले व्हिडिओ माझे खूप छान होतात आणि तुम्हाला बघताना पण आनंद वाटत असेल, मला माहितीच आहे, नक्कीच वाटत असेल. पण तसं मला कमेंट करून पण सांगा तुम्ही, मग मला जास्त मजा वाटेल ऐकायला. मला आवडेल पण आणि मला तेवढा आनंद पण होईल. आणि सांगायचं म्हटलं तर कोणी जर आता कितीतरी व्हिडिओमध्ये मी माझा चेहराच नाही दाखवत. तुम्हाला जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघणारे असतील ना, तर त्यांना समजेल की कधी-कधी मी दाखवते, कधी-कधी नाही पण दाखवत. पण माझ्यासारखे जे असतील ना, तर त्यांनी नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करायचं, ज्यांची इच्छा आहे ती. कारण आपल्या दुपारचा वेळ जरी तुम्ही जॉब करत नसाल, तर तुम्ही घरातलं बघून यूट्यूब चॅनल नक्कीच चालवू शकता. जसं की मी करते तसं मी चेहरा नाही दाखवत. पण मी सांगेन की तुम्ही चेहरा दाखवून करा आणि जर नसेल दाखवून करायचं तर थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तशी तऱ्हा असते. एक ना एक दिवस आपली पण बादली भरेल थेंबे थेंबे तळाने. म्हणून तसं जर तुम्हाला नसेल दाखवायचं माझ्यासारखं, तर तसं पण तुम्ही करू शकता. आणि चेहरा दाखवून जर करणार असाल तर मग तर काय, एकदम स्पीडने गाडी पळणार आहे 100%. चेहरा दाखवून लोकांना काय बघायचं असतं सांगा? आपण काम कसं करतो, आपण घर कसं ठेवतो, आपली फॅमिली कशी सांभाळतो, आपल्या मुलांशी, आपल्या नवऱ्याशी, आपल्या रिलेशनमध्ये आपण कसं बोलतो, कसं चालतो, ते बघायचं असतं. आणि त्याप्रमाणेच मग चांगल्या गोष्टी दाखवल्या असतात, चांगल्या गोष्टीने लोकांना फॉलो करायच्या असतात. जर आता तुम्ही बघत असाल का कितीतरी लोकांच्या घरात
असं थोडं तुझं माझं होतं. मग एखादी रील्स बघितली बहिणींची किंवा असं कपलची बघितली, तर लोकं लगेच बघितल्यावर लगेच बदल होतात, की "अरे, हे असे का राहतात, मग आपण का राहू नये?" असे लोकांच्यामध्ये ना पॉझिटिव्ह विचार येतात आणि मग त्यांची पण लाईफ बदलून जाते. तर आता मी तुम्हाला व्हिडिओबद्दल सांगते. तर आता ऋतिकाच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांना सरबत आईने केला. कारण त्यांच्यासाठी ना आदल्या दिवशी ना तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीच्या घरी सगळ्या मैत्रिणी गेल्या होत्या. रोज सुट्टी आहे त्यामुळे रोज एकमेकींच्या घरी जातात खेळायला. मग त्यांना खायला काहीतरी मिळतं प्रत्येकीच्या घरात. तसं ऋतिकाची आई तर ऑफिसला जाते तुम्हाला मी किती वेळा तरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्यामुळे आईनेच सरबत केला होता. तर तिला विचारूनच केला होता तसं तर. कारण का मुलांची आवड खूप महत्त्वाची असते. मग तिला विचारलं आता उन्हाळा चालू आहे आणि दुपारचे पण उन्हाचा टाईम होता ना. असे 3 वाजता वगैरे आल्या होत्या, 6 वाजेपर्यंत होत्या. मग त्यांना लिंबू सरबत जास्त चांगला वाटला आणि ते मुलांना आवडतो पण लिंबू सरबत थंडगार. मग सगळ्यांना लिंबू सरबत केला. फक्त त्यातली एक मुलगी होती, काय तिचं नाव ईश्वरी का काहीतरी होतं. माझ्या काही एवढे ओळखीचे नाहीत म्हणा, पण ईश्वरी नाव आहे तिचं. अन्वेषा अन्वेषा का ईश्वरी दोन्हीपैकी एक काहीतरी. तिला लिंबू सरबत नको होता म्हणून तिच्यासाठी कोकम सरबत केला होता. तर त्यांच्याकडे बघून ना आपल्या पण म्हणजे आपलं जे तेव्हा वय होतं तेव्हा आपल्याला पण त्या गोष्टी लगेच आठवायला सुरुवात होते. अरे, आपण पण ह्या वयात होतो तेव्हा सुट्टीमध्ये अशीच मजा करत होतो ना, असं मला तर आठवतं. तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच आठवत असेल, जेव्हा आपण छोट्या मुलांची लाईफ बघतो, कसे ते मजा करतात, किती निष्पाप असतात. सगळ्या गोष्टी कशा बिनधास्तपैकी करतात आणि ते कोणतीही गोष्ट कशीही करू देत, तरी ते सुंदरच दिसतात ना. तर बुधवार कालचं काय-काय व्हिडिओ मी कालच्या आईचे स्वयंपाक करताना शूट केलेले आहेत. अंड्याचं सांबार वगैरे आईने केलं होतं. तर आई ना आमची नॉन-व्हेज पदार्थ खूप छान बनवते. खूपच भारी बनवते. आणि इकडे ऋतिका त्याच टायमाला म्हणजे तिचं स्टडी टेबल आहे तिथं हे करत होती. काय-काय तिने असं बनवलं नाही. हे बघा हा काय पाऊच बनवला नाही. हां, मला मला ह्या गोष्टी ना पटकन लक्षातच येत नाही. कारण मी कधी केलेल्या पण नाहीत. त्यामुळे माझ्या पटकन लक्षात येत नाही. पाऊच बनवला, त्यात पेन्सिल आणि वगैरे पेन वगैरे ठेवण्यासाठी बनवलं नव्हतं तिने. आणि ही रिंग दिसते ना, हे ना थोडं कठीण आहे, पण तिने तरी पण बनवलं नव्हती. जेवण झाल्यानंतर ती हेच बनवत होती. ह्या 2 गोष्टी तिने बनवल्या मैत्रिणी येईपर्यंत. तर माझे व्हिडिओ नक्की कसे वाटतात ते नक्की मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि जर काय सुधारणा करायची असेल तरी पण मला सांगा. कारण मला ना YouTubeवर नक्कीच मला चांगले-चांगले व्हिडिओ बनवायचा माझा प्रयत्न आहे. आणि ह्यांच्या इथं सोसायटीनं पूर्ण म्हणजे बऱ्याच ठिकाणी धूळ वगैरे साठली होती. मग झाडून वगैरे काढला आणि मावशींनी. तसं तर मावशींनी नव्हते काढले, ते दुसरे दादाच होते कोणतरी. तर त्यांनी झाडून काढलं. मग सगळीकडे धूळ वगैरे पडली होती. मग पाईप लावून सगळं बाहेरचं धुवून काढलं. मग चपल्यांचा स्टँड पण आतमध्ये आणून ठेवावा लागला. आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तर मला ना भारी वाटलं ते बघताना. सगळं क्लीन झालं एकदम चकाचक. त्यामुळे मग मी पण ते व्हिडिओ शूट केला. म्हटलं चला बघायला मला आवडतंय तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल. म्हणून मी त्याचं थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये